नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, आज 29 सप्टेंबर। जर आज आपल्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर काय करायचे, सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असेल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज मंजूर होऊनही खात्यामध्ये पैसे न जमा झालेल्या महिलांच्या खात्यामध्ये 4,500 रुपये हे जमा झालेले आहेत। आणि यापूर्वी जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये जमा झालेल्या व सप्टेंबर महिन्यात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात जर आज 29 सप्टेंबर रोजी जर 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि जर ते पैसे जमा नाही झाले तर आपण काय करायचं, असा सर्व महिलांच्या मनात प्रश्न आहे। तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सविस्तर सांगणार आहे की जर तुमच्या खात्यामध्ये आज जर तुम्ही जुलैमध्ये फॉर्म भरला असेल, जर तुम्हाला अजूनपर्यंत हे पैसे भेटले नसतील तर तुम्ही काय करायचं हे सर्व सांगणार आहे। बघा, जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जर अर्ज भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये हे भेटणार आहेत। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे तुम्हाला 4,500 रुपये हे भेटणार आहेत। परंतु जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल आणि अजूनही तुम्हाला या योजनेचे पैसे भेटले नसतील तर तुम्हाला फक्त सप्टेंबर महिन्याचे 1,500 रुपये हे भेटणार आहेत। सरकारने याच्या अगोदर जाहीर केले होते की 31 ऑगस्ट पूर्वी ज्या महिला अर्ज करणार आहेत त्या महिलांनाच 3,000 रुपये हे जुलै आणि ऑगस्टचे भेटणार होते आणि ज्या महिलांनी आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना फक्त 1,500 म्हणजे फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे। आणि जर तुमचे अजून तुम्हाला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1 रुपयाही भेटला नसेल तर तुम्ही काय करायचे हे सर्व सविस्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा शेअर करत राहा। तर पहा, सप्टेंबरला माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता म्हणजेच की 29 सप्टेंबरला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून देण्यात आली होती। पण सरकारकडून वेळेपूर्वीच बँकांना योजनेचे पैसे पाठवण्यात आल्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे हे जमा होण्याची प्रक्रिया लवकर सुरू झाली आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करून पात्र ठरूनही ज्या महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा झाले नव्हते तर अशा महिलांच्या खात्यामध्ये अगोदरचे 3,000 आणि या महिन्याचे 1,500 असे एकूण 4,500 रुपये जमा करण्यात आले आहेत। तर 29 सप्टेंबर रोजीच म्हणजेच की आज 3रा हप्ता हा 1,500 रुपये जमा होणार आहे। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळालेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 3ऱ्या हप्त्याचे पैसे हे जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही, कारण की त्या महिलांचे अगोदरच आधार सीडिंग आहे। त्या महिलांना अगोदरच जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये भेटलेले आहेत, त्यामुळे हे 1,500 रुपये सप्टेंबर महिन्याचे भेटण्यास त्या महिलांना कोणतीही अडचण येणार नाही। परंतु ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये अर्ज केलेला आहे व त्या महिलांचा अर्ज पात्रसुद्धा ठरलेला आहे तर त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास अडचणी येऊ शकतात। पहा, जर तुम्ही सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल आणि जर तुमचा अर्ज पात्र ठरला असेल तर तुमच्या खात्यात 1,500 रुपये हे जमा होतील। पण जर 2 दिवसात तुमच्या खात्यात पैसे हे जमा होऊ शकले नाहीत तर मात्र तुम्हाला आपल्या बँकेत जाऊन किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक व्हिडिओ देत आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून आपलं आधार सीडिंग स्टेटस हे चेक करायचं आहे। पहा, ज्या महिलांचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल त्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा होणार आहेत। आणि KYC करून आधार सीडिंग होत नाही आहे तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार सीडिंगचा DBT लिंक हा फॉर्म भरावा लागतोय। काही महिलांचे मला अशा कमेंट आल्या होते की आम्ही बँकेत जाऊन KYC करून आलेलो आहोत तर KYC करून आधार लिंक होत नाही, ही गोष्ट एक नीट लक्ष देऊ नये का। तर करण्यासाठी तुम्हाला आपल्या बँकेत जाऊन DBT लिंकचा फॉर्म सबमिट करावा लागते। पहा, आणि ज्यावेळेस तुम्ही असा DBT लिंकचा फॉर्म सबमिट करता त्यावेळेसच तुम्हाला या योजनेचे पैसे जे DBTद्वारे भेटणार आहेत ते भेटणार आहेत। पहा, आणि जर तुमचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह आलं तरच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत। आणि जर तुमचं आधार सीडिंग स्टेटस हे इनॲक्टिव्ह असेल तर तुम्ही संबंधित बँकेत जाऊन
आधार लिंक स्टेटस हे ॲक्टिव्ह करून घेऊ शकताय. तर पहा, जर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जर जमा झाले नाहीत तर काय करायचे पहा. अर्ज पात्र ठरलेल्या महिला जर बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जर आज तुमच्या खात्यामध्ये हे जमा झाले नाहीत तर त्या महिलांनी काय करायचे हे मी सांगणार आहे पहा. अर्ज पात्र ठरलेल्या ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जात भरलेली माहिती ही पुन्हा एकदा तपासून पाहायची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या बँक खात्याशी आपलं आधार लिंक आहे की नाही याची खात्री करायची आहे. आणि आपले आधार लिंक नसल्यास लवकरात लवकर त्यांनी आपलं आधार लिंक हे करून घ्यायचं आहे. पहा, बँक खात्याशी आधार लिंक नसल्यामुळेच त्या महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत. ज्या महिलांचे अर्ज हे पात्र ठरले आहेत त्यांचे पैसे हे खात्यामध्ये जमा झाले नाहीत कारण की त्या महिलांचे बँक खात्यामध्ये आधार लिंक हे केलेलं नसल्यामुळे त्यांना हे पैसे जमा झाले नाहीत. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक देत आहे की तुम्हाला एक व्हिडिओज देत आहे की आपलं आधार सीडिंग स्टेटस हे कसं चेक करायचं. बघा, ज्यावेळेस तुमचं आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह येणार आहे त्यावेळेसच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. जर तुमच्या खात्यामध्ये जे आधार सीडिंग स्टेटस हे इनॲक्टिव्ह आले तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. तुम्हाला अगोदर ते आधार सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह करून घ्यावं लागणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील. धन्यवाद.